सो जय भीम, नमस्ते, केम छो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी घेऊन आलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल की आता पुढे चाललो. तर पूर्ण होल फॅमिली आज पिकनिकला चालली आहे आणि सगळे वन बाय वन निघाले आहेत. जशी तिकडे जिथे जिथे जे लोक राहतात त्या त्या ठिकाणीहून निघाले. आम्ही इथे राहतो म्हणून आम्ही इथून निघालो आहोत. तर आता जायची तयारी चालली आहे आणि मम्मी माझी गेली आहे पुढे, कारण मला तिकीट काढायची आहे. तिकीट काढून मग नंतर आम्ही सोबत निघू. तर पटकन आता निघतो आहे. माझी बॅग पण सगळी वगैरे रेडी आहे. मोबाईलला चार्जिंग वगैरे पण थोडीशी आहे बस. कॅमेऱ्याला पण चार्जिंग आजच रात्री लावली, मला लक्षात पण नव्हतं. सो आता वेळ नको घालूया आणि पटकन निघूया. सो चला, बाय बाय. चालू आहे. तर मित्रांनो, आता पोचलो आहे दादरला आणि आम्हाला पहिले नंबर भेटलेले आहेत फॅमिलीचे. ते बघा, ते आमचे पहिले मेंबर्स भेटले. आता बदलापूरची ट्रेन लागणार आहे 10:53. ती पकडून आम्हाला डायरेक्ट बदलापूरलाच उतरायचं आहे. तर मित्रांनो, फायनली बदलापूरची 10:53ची गाडी मला भेटली. तर आता एक जण भेटलं तर मला नाही वाटत की कोणी आता भेटेल, कारण की ट्रेन डायरेक्ट आता बदलापूरलाच उतरणार, कारण मला कुठल्या स्टॉपला तर उतरणार नाही. आता डायरेक्ट बदलापूरलाच भेटू. प्रवासाचा आनंद घेऊ. फायनली मित्रांनो, आम्ही बदलापूरला पोहोचलो. ते लोक सगळे पुढे आहेत आणि ही माणसं आहेत चालतात. ते अर्धी जणं इकडे आहेत, अर्धी जणं तिकडे आहेत पुढे, आणि मी इकडे. अर्धी जणं त्या ब्रिजवरनं येत आहेत. तर सगळेजण आता बाकीचे पण अर्धी जणं मागून येत आहेत. तर खूप बघा, डायरेक्ट उडी मारायचीच इच्छा आहे माझी. कुठे काय गिफ्ट दिलं की आहे. हॅलो हॅलो हाय सोबत अजून येत आहे बाकीचे. माझी मम्मी काही बघा, माझी मम्मी पण खूप टायमानंतर अशा कुठल्या ट्रिपला चालली आहे. ती ज्या लहानपणापासून ते आतापर्यंत कधी ट्रिपला गेली नाही, खूप कमी ट्रिपला गेली, पण आत्ता आली आहे. वातावरण एन्जॉयमध्ये गेलं पाहिजे की नाही. आता बाकीचे येत आहेत, आम्ही निघालो. चल बोल, कसं वाटतं तुला पहिल्यांदा येऊन पिकनिकला? बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे कसं वाटतं? कसं म्हणजे काय प्रवास केला नाही? कधी प्रवास केला लांबचा? माझ्या मम्मीचा पहिला ट्रिप आहे हा. तर हा तिचा पहिला ट्रिप आहे. चलो, कसं वाटतं? पुढे नदी आहे, नदी 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 आम्हाला टॅक्सी भेटली. बाकी पुढे गेले, पण आता निघालो. तर सगळ्यांनी एकाच टॅक्सीमध्ये ॲडजस्ट झाले, नाही तर परत मग माझे पुढे झाले असते. बाकी सगळे 2-3 जण आहेत मागून येतात. तर फायनली आम्ही ट्रेक फार्म हाऊसला आलो आणि गाडीमध्ये एवढी मजा होती की अवतारामध्ये गाडी कुठे गेली नसती म्हणून आम्ही जेवण उतरलो खाली आणि आता चालत चालू होते फार्म हाऊसला. तर जवळच आहे असं वाटतं तर नाही, पण नाही वाटत आहे. अरे अजून वरती आहे. इथून रस्ता असेल ना? इथून रस्ता नाही मधून एवढं फिरून जाण्यापेक्षा इथूनच गेलं काय वाटतं? हा, ओके. तर तिथे वरती तो फार्म हाऊस आहे आणि आम्हाला इथे खालून जायचं आणि काटेरी वनस्पती दिसते. तर मी तर सांगतो इथून आणि तिथे जायचं आहे आम्हाला, ते तिकडे त्या फार्म हाऊसला.
व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा कसा. आणि वरतून अजून वेगळाच व्ह्यू दिसणार आहे, कारण वरपर्यंत तरी पोचलोच आहे. बापरे किती दारू पितात शी घाणेरडी माणसं. हे बघ फायनली इथपर्यंत तर पोचलो. हा फार्म हाऊस दिसतोय मला, ट्री फार्म हाऊस. आणि तिथे ती माणसं आहेत आणि मी जातो ते मागून येत आहेत ते बघा. तर आता मस्त एन्जॉयमेंट करू, मजा येईल जास्त. लेट्स गो. इथं ट्रेकिंग झाली. इकडनं सांभाळून या, घसरंडी आहे. फायनली पोचलो. ठीक आहे. हाच आहे का ट्री फार्म हाऊस? हाच आहे ना? स्विमिंग पूल चालू आहे का? हो पूल चालू आहे. पूल चालू आहे ना? आमच्या बॅगा कुठे आहेत? फायनली आम्ही आलो, पोचलो. आता बॅगा घेतो आमच्या. दादा बॅग बॅग घेतो, चेंज करतो, पुढे मला येतो. दादा बॅग आता चेटी काढतो. डायरेक्ट उडीच मारतो स्विमिंग पूलमध्ये आता. नानी तेरी निको मोर आमची रूम कुठे? शेवटी फार्म हाऊसला आलो. हो सॉरी, शेवटी फार्म हाऊसला आलो. आम्ही कसं वाटतंय? आता सगळे फायनली फार्म हाऊसला पोहोचले. तर पूर्ण फार्म हाऊसची व्हिडिओ दाखवतो. अच्छा ही एक रूम आहे फार्म हाऊसची, जमकी केला होता आम्ही, ज्याचं नाव टी बॅग मामी. आणि हे बसायला जागा आहे. हा पूर्ण मोठा हॉल आहे आणि बाहेर स्विमिंग पूल आहे. हा त्याचा व्ह्यू आहे इकडचा. आणि हे इकडचे केअरटेकर आहेत. हे आहे कसं वाटतंय स्विमिंग पूलमध्ये उडी मारला तुम्ही? कसे केअरटेकर? नमस्कार. आम्ही कसं वाटते? कसं वाटते? छोटा भीम तो आधी कुठे आहे? मोठा माणूस कुठे? कशाला कामाला यायची गरज होती? त्याला पूलमध्ये जायचं. मला पूलमध्ये जायचं. मी चड्डी बदलतो. जेवायचं काय? भूक लागेल, जावं लागेल, एन्जॉयमेंट करायची. आम्हाला काय पाणी बघ ना. की सास की कभी बहू की. शादी के साइड इफेक्ट देखिए. बाबू बोल, बाबू आली, आई आली, बोल बोल बोल, आई आली, बोल. हे बघा असं जबरदस्ती घेऊन जावं लागतं आम्हाला. तो दुसरा कुठे? हे बघा हे बघा साइड इफेक्ट. सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो. कोण काय म्हणतो अजून? हा बोला. ओल्ड जनरेशन काय म्हणतो चालू तुमचं? हा रिव्ह्यू द्या. आता सगळे जेवायला बसेल. आम्ही पण घेऊ आणि नंतर तर खूप मजा आली. सकाळची संध्याकाळ झाली तरी कळलंच नाही. फुल ऑन मजा केली, फुल मस्ती, फुल धिंगाणा केला. काही टाईमपास वगैरे केला नाही. फुल ऑन राडा. विला तसा बऱ्यापैकी मस्त आहे, पण ठीक आहे.
तेवढ्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. जसं काय कॅरम आहे पण कॅरमच्या सोंगट्या नाही आहे, चेस आहे पण चेस पणच्या सोंगट्या नाही आहेत, असं काहीतरी आहे. पण खूप मजा आली. आणि असं बघायला गेलं तर प्रायव्हेट फॅमिलीसाठी विला खूप चांगला आहे बऱ्यापैकी, आणि खूप बऱ्यापैकी मोठा आहे. पण बोलतात ना की सगळ्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. सो मजा तर आली. आता उद्याची सकाळ बघूया, कारण मध्ये मी एवढा मस्ती करत होतो तर मला शूट करायला भेटलंच नाही, म्हणजे शूट केलंच नाही. आणि बाहेरचा नजारा तर मस्त आहे, कारण स्विमिंग पूलपासून जर प्रॉपर जर मी व्ह्यू काढला तर तो बऱ्यापैकी काहीतरी असा दिसेल. जसं हा एक व्हिडिओ आहे, जसं आमचा बाबू बघा, हे सावकाश आहे, थंडगारामुळे पाणी पाणी झाले ते. आता तिथे मस्त आवाज येतो एकदम. का अरे तुझे बॉस थोडी सबस्क्रायबर आहे, तुझा चेहरा हाईड करेन मी बस. सगळे घाबरतात कारण ऑलमोस्ट कारण अशी आहेत ना की ज्यांनी सांगून आलेत की असं कारण आहे म्हणून मी असं आहे चाललो आहे वगैरे वगैरे वगैरे. पण खूप मजा आली. ह्या स्विमिंग पूलमध्येच आम्ही मस्त धिंगाणा केला आणि बऱ्यापैकी ठीक आहे. जसं तिथे लहान पोरं मजा करू शकतात त्या साईडला, आणि इकडे आमची मजा मस्त चालू होती. आणि कसं त्यात रात्रीचं बॅडमिंटन जाऊया तर तुम्ही बघू शकता की रात्रीचा हा प्रायव्हेट विला कसा दिसतो विथ लाईटीसोबत, मस्त दिसतो. तर तुम्ही पण याचे ऑनर कोण आहेत आपल्याला पण माहिती नाही, जे काय आहे ते केअरटेकर वगैरे होते, त्यांनी तिकडे सगळं सांभाळून घेतलेलं आहे. ते पण विला ठीक आहे, असं काय एकदमच हे नाही आहे, ठीक आहे विला. तर आता बघूया, आता जेवणाला बिर्याणी येते आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जे काही आहे, किंवा वेगळा पदार्थ पण असेल. आणि आता रात्री बघा काय ॲक्टिव्हिटी करता येतील ते मला तर मजा आहे. तर आता जेवण येतं, मग जेवणाची वाट बघूया आणि मग जेवूया आणि मग नंतर तुम्हाला परत भेटूया. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले आहेत 11:01 आणि मस्त बिर्याणी वगैरे खाऊन मी मस्त बाहेर आलो आणि मस्त लोफीचे गाणी वाजवते, लो फायच्या. आहा, म्हणजे जे बोलतात ना वन टाईम, असा एक दिवस असतो ना जेव्हा इथं नाही बघा दिसत असेल की नाही माहिती नाही, पण तोंडामधनं वाफ येते, असं इकडची थंडी पडली आहे त्याप्रमाणे. पण खूप मजा येते. जवळ माझा आवाज बसला आहे म्हणून. तर आता बघूया उद्या सकाळी उठतो आहे का मी किंवा बाकीचे सगळे, किंवा मग आज रात्री मी काय करतो आहे मलाच माझं माहिती नाही आहे. मगाशी तर बोललो होतो की काय ना काहीतरी किडेगांडी करेन करून, पण मला नाही वाटत की मी एवढं करेन आणि बाकीचे सगळे बघतील, कारण सगळे झोपायच्याच मूडमध्ये आहेत. बघा काय करता येतं, जर करता आलं तर करूया, नाही तर राहू द्या. चल टके ना टके ना ठीक आहे रेडी. कोरा कागज का ये दिल मेरा, उस पे तेरा नाम. ठीक आहे, सगळ्यांनी थोडा थोडा कॅन्डल लावा. अरे कॅन्डल लावा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
Happy birthday dear Nazu, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Hey, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला. मी नाही काढतो व्हिडिओ काढतो. माझं बोल ना असं राहतं. बापरे, आणि तातं कोणाचे आहे त्यामध्ये? आता तिथं म्हणजे दिसत नाही. अयो मम्मा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आहे आज वेलाचा दुसरा दिवस. रात्रभर जागरण केलं, पत्ते खेळलो, बऱ्यापैकी टाईम गेला. आता उठलो आहे. सकाळचे वाजलेत 9:30. इथे माझं पोट खराब झालं. इथं पोट खराब झालं की लय बेकार होतं. आता बघूया स्विमिंग पूल आहे मागे, उतरायचं की नाही. बाकी तर आता चहा वगैरे प्यायचे आणि नाश्ता पण करायचं. त्याच्यानंतर दुपारपर्यंतचा टाईम आहे आमचा जेवणापर्यंत. त्याच्यानंतर जेवून आम्ही डायरेक्ट निघू आपापल्या घरी. सो चला चहा नाश्ता करूया आणि मग बघूया काय खायचं आणि काय नाही ते. चलो गाइस, पूल में वापस रेडी. तर मित्रांनो चला निघायची वेळ झालेली आहे. जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे, तयारी वगैरे सगळ्यांची झालेली आहे, बॅग वगैरे सगळं रेडी आहे. फक्त एक टॅक्सीवाल्याची आम्ही वाट बघत आहोत की तो कधी येतो आहे करून. आणि हे ट्री फार्म हाऊस आहे ते बदलापूरला खूप वरती आहे असं बघायला गेलं तर. म्हणजे डोंगराळ ठिकाण आहे. म्हणजे नॉर्मली प्रत्येक विल्या असेच असतात गावा साईडचे. तुम्ही जर कर्जत बदलापूर त्या साईडचे बुकिंग केली का असेच तुम्हाला भेटतात. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता, ठीक होतं. फॅमिलीसोबत खूप मजा आली. कारण असा खूप कमी टाईम होतो जेव्हा फॅमिलीसोबत आपल्याला पिकनिक जायला भेटतं. कारण कोणाकडे जास्त वेळ नसतो. एखादा टायमाला वेळ भेटला तर नक्की जावं फॅमिलीसोबत. नाहीतर काय पूर्ण आयुष्य तर काम करण्यामध्येच जातं. तर आणि खूप मजा आली. या फार्म हाऊसमध्ये नॉर्मली बऱ्यापैकी जेवण होतं, चांगलं होतं आणि ठीक होतं, सगळं व्यवस्थितच होतं. त्या मानाने मला ऑसम असं काही म्हणता येणार नाही. जसं मी प्रत्येक टायमाला बोलतो की एखादं जर फार्म हाऊस मला आवडलं तर मी त्याला हो 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 बाई साहेब असं बोलतो. पण हे फार्म हाऊस ठीक होतं. आणि याचा रात्रीचा जो व्ह्यू होता ना थंडीचा, थंडीमध्ये जर तुम्ही व्हिजिट केलं ना, ओ भाई साहेब रात्री तुम्ही बॉनफायर लावून बसा, फक्त शेकोटी घ्या आणि 2 मिनिटासाठी बाजू लावा. आई शप्पा सांगतो भेंडी थंडीवर थंडी वाजेल. आणि स्विमिंग पूलमध्ये तर नुसत्या वाफा येतो त्या. पण खूप मजा आली आणि ठीक आहे. आता आपण
थोडीफार जी ट्री फार्म हाऊसची माहिती आहे ती आपण त्यांच्या माणसांकडनं जाणून घेऊया. तर चला त्यांना भेटूया आणि मग निघायच्या तयारीला लागूया. सो चला त्यांना भेटूया. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आता ट्री फार्म हाऊसचे केअरटेकर आहेत. ते आता तुम्हाला ह्या ट्री फार्म हाऊसबद्दल काही माहिती सांगतील. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे त्या हिशोबाप्रमाणे. तर बोला. जे काही आहे विनोद जाधव थोडं जोरात. केअरटेकिंग करतो आहे आणि आमच्या फार्म हाऊसला बरीचशी लोक येतात आणि परत परत येतात कारण त्यांना इथला व्ह्यू आणि जेवण आणि आमचे सगळी सर्विस एवढे छान वाटते की ते एकदा येऊन गेले की त्यांना परत येऊशी वाटतं. आणि ते नेहमीच सांगत असतात आम्हाला की आम्ही येणारच आणि तुमची सर्विस जेवण वगैरे खूप छान आहे. आणि अजून आमचे जे ओनर आहेत ते पण खूप चांगले आहेत. ते नेहमी इथल्या लोकांना कधी आलेल्यांना नेहमी कुठल्या पण टायमाला कधी कॉल केला काय केलं तरी पण ते उचलणार, काय ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न नक्कीच करतात. एवढी आमची छान सर्विस आहे आणि रेग्युलर बुकिंग आमच्या इथे असतेच असते. तुम्ही नक्की व्हिजिट करा ट्री फार्म हाऊसला आणि खूप मजेशीर होतं ह्यांचं. फॅमिलीसोबत खूप बेटर एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. कपल्स लोक आले तरी एक्सपिरियन्स बऱ्यापैकी होऊ शकतो बट फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे हे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. सो चला थँक्यू सो मच भेटल्याबद्दल आणि खूप चांगली सर्व्हिस दिल्याबद्दल. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशी काय वेबसाईट आहे तुमची हॅशटॅग वगैरे काही आहे? हां आहे ना. आहे ना. हो म्हणजे लोक बघतील ना. बघतात ते ना आपल्या याच्यावरती पण आहे ना. म्हणजे असं इंस्टाग्रामवरती काही आयडिया आहे इंस्टाग्रामवर आहे. ट्री फार्म हाऊस आहे. माझा व्हॉट्सअप नंबर घेला आणि मला डिटेलिंग पाठवता. हो चालेल पाठवतो. तर नक्की व्हिजिट करा एकदा तरी. फॅमिलीसाठी खूप बेटर आहे. कपल लोकांसाठी तुम्ही वेगळं यूज करू शकता किंवा इतर फ्रेंड्ससाठी लोकांसाठी पण खूप बेटर आहे. इवन जी काही पिकनिक आहे ती तुम्ही इथे एन्जॉयमेंट आरामात करू शकता. ठीक आहे. तर मी आत्ता इथेच माझा एंड करतो आहे माझी कारण ती बघा टॅक्सी पण आली आहे मोमेंटला. तुम्हाला दिसते टॅक्सी? ती बघा येते ती बघा छोटी बघा टॅक्सी. हा डॉगी आहे त्याच्या मागे आहे टॅक्सी. ही बघा टॅक्सी आली. आमच्या सागरचा एन्जॉयमेंट करा. सबस्क्राईब बाय and do subscribe. थँक्यू. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अँड शेअर युअर फ्रेंड्स. कारण तुम्ही इथेही व्हिजिट करून तुम्हाला ही एन्जॉयमेंट करता येईल. तर आता मी आणि आमची पूर्ण फॅमिली निघालो आहोत कारण टॅक्सी पण आलेली आहे आणि बस दॅट्स इट. मला अजून काय बोलायची नाही कारण आवाज पण बसला आहे. घरी जाऊन तर सरळ झोपणार आहे मी. सो बाय बाय टेक केअर कीप स्माइलिंग.